बस बसा खाली आता. अपारं सर्व वेदांत वेद्यं प्रत्येक परम तदेवाहन्न मत्तुन्य इति मे निश्चिता. काल आपण अन्नमय कोशाला आत्मा म्हणणाऱ्यांचे जे मत आहे ते सांगितलं होतं. आणि अन्नमय कोशाला आत्मा मानणारे जे चार्वाक आहेत ते विरोचन मताचे अनुयायी आहेत आणि त्यांनी अन्नमय कोशालाच आत्मा म्हटलेलं आहे. वास्तविक पाहता अन्नमय कोश हा काय आत्मा नाही, तो अनात्मा आहे. पंचदशीमध्ये त्याचं चिंतन आलेलं आहे की अन्नमय कोश हा आत्मा भवितुम न अर्हति. का काय कोणतरी बोलते वाटतं, बोला काय. विकारित्वात, विकार असल्यामुळे, तो अन्नाचा विकार असल्यामुळे तो अन्नमय कोश आत्मा हा होण्यास योग्य नाही. कारण जे जे विकारी असतं ते आत्मा नसतं. उदाहरणार्थ घट हा मातीचा विकार असल्यामुळे तो आत्मा होण्यास योग्य नाही. ही न्यायाची परिभाषा आहे, नंतर तुम्हाला समजेल. पण एवढं लक्षात ठेवायचं की अन्नमय कोश हा आत्मा नाही. का नाही? तो विकारी असल्यामुळे. अन्नाचा विकार आहे. अन्नमय हा मयट प्रत्यय आहे आणि मयट प्रत्ययाचे प्राचुर्य आधिक्य विकार असे जे काही अर्थ आहेत त्या अर्थापैकी इथे अन्नमय, मय हा मयट शब्द आहे आणि याचा अर्थ आहे विकार. अन्नाचा विकार असल्यामुळे आत्मा विकारी आहे का? नाही, आत्मा निर्विकार आहे. आणि अन्नमय कोश हा अन्नाचा विकार आहे. का अन्नाचा विकार आहे? अन्नापासून हा उत्पन्न होतो. आईवडिलांनी खाल्लेल्या अन्नापासून त्याचा तो विकार होतो. तो पंचदशीमध्ये पुढे तुम्हाला विचार येणारच आहे तो. आणि मग अन्नापासून उत्पन्न होतो, अन्नानेच वाढतो. एखाद्याला अन्न कमी पडलं त्याचं कुपोषण होतं, तो वाढत नाही. अन्नापासून उत्पन्न होतो, अन्नाने वाढतो आणि अन्नातच काय होतो? लीन होतो तो. आणि म्हणून हा अन्नादेव खलुयमाने भूताने जायन्ते अन्नेन जाताने जीवन्ते अन्नम यत् प्रयन्त्याभिसंविशन्ति तद् विजिज्ञासस्व तद् ब्रह्म इति. असा अन्नापासून उत्पन्न झालेला हा देह हा आत्मा नाही, कारण तो विकारी असल्यामुळे. आणि म्हणून त्या अन्नमय कोशालाच आत्मा मानणारे जे विरोचन मतानुयायी आहेत ते अन्नमय कोशालाच आत्मा म्हणतात. का मानतात? ते सांगतात की हा जो आत्मा आहे या देहाच्या ठिकाणी आपण अभिमान धारण केला की म्हणतो मी मनुष्य आहे, मी ब्राह्मण आहे, मी या देहाच्या ठिकाणीच आपले मी नाम अहमबुद्धी होते. ज्याच्या ठिकाणी अहमबुद्धी होते तो आत्मा आहे. मग अहमबुद्धी कोणाच्या ठिकाणी होते? देहाच्या ठिकाणी होते. म्हणतो मी मनुष्य आहे, मी ब्राह्मण आहे, मी विद्यार्थी आहे, मी महाराज आहे. कोणाच्या ठिकाणी आत्मबुद्धी होते? देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी होते. आज मी जेवायला इथेच थांबणार आहे. मी म्हणजे कोण? हा देह, अन्नमय कोश आहे ना. आणि म्हणून देहाच्या ठिकाणी अहमबुद्धी होत असल्यामुळे त्या देहाला काय म्हटलेलं आहे? आत्मा म्हटलेलं आहे. परंतु तो आत्मा नाही. आता पुढे हे जे देहाला आत्मा म्हणणाऱ्यांचं मत झालं. आता पुढे इंद्रियाला आत्मा म्हणतात. इंद्रियाला आत्मा म्हणजे काय? इंद्रियाच्या ठिकाणी सुद्धा आत्मबुद्धी होते. कशी? मी काना आहे, मी लंगडा आहे, मी काय म्हणतात खुजा आहे, मी उंच आहे. इंद्रियाच्या माध्यमातूनच ही आत्मबुद्धी होते की नाही? मी बुद्धी. एखाद्याला विचारलं काना इकडे ये, मग तो थोडा डोळ्याने काना असल्यावर की तो इकडे येतो. आंधळ्या. म्हणजे इंद्रियाच्या तुम्हाला नाही मारत. आता तुम्ही हसू नका. आपला विषय इंद्रियाच्या संबंधाने चालला का देहाच्या संबंधाने चाललेला आहे? मी इंद्रियाच्या संबंधाने म्हणत आहे. म्हणजे एखादा जरी डोळे नसतील तर आपण लगेच त्याची आत्मबुद्धी होते की नाही? म्हणजे काही लोक इंद्रियाला सुद्धा आत्मा मानतात. म्हणजे इंद्रिय म्हणजे मी, पण तो सुद्धा आत्मा आहे का? नाही. भगवत्पूज्यपाद आचार्य सांगतात न त्वम देहो न इंद्रियानी न मनो न वाचो. तू देह म्हणजे आत्मा नाही, मन म्हणजे आत्मा नाही, इंद्रिय म्हणजे आत्मा नाही, हे सगळ्याच्या पलीकडे आहे. मग तो कोणता आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. चिदानंद स्वरूप आहे तो जो आत्मा आहे तो मी आहे. नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्यशूद्रः न ब्रह्मचारी न गृही वनस्थो भिक्षुर न च अहम अहम भिक्षु न भिक्षुर न च अहम निजबोध रूपा अहम निजबोध रूपा. नाहम मनुष्यो, मी मनुष्य नाही. मनुष्य म्हणजे अन्नमय देहाला धरून मी मनुष्य नाही, मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी वैश्य नाही, मी शूद्र नाही. पुन्हा जातीचा अभिमान असतो जातीच्या ठिकाणी. पुन्हा आश्रमाच्या ठिकाणी अभिमान असतो. मी संन्यासी, मी गृहस्थ, मी वानप्रस्थ, मी ब्रह्मचारी.
तोही मी नाही. मग मी कोण आहे? मी भिक्षू आहे का? मी विद्यार्थी आहे का? मी साधक आहे का? नाही. मी चिदानंद रूप शिवोहम. मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव स्वरूप आहे. आणि हेच खरं काय आहे? आत्मज्ञान आहे. तद्व्यतिरिक्त हे सगळं अनात्म पदार्थाच्या ठिकाणी आत्मबुद्धी घेऊन जे जे अहम स्फुरण होत आहे ते आत्मा नाही. कारण ते विकारी आहे, कार्य आहे. पण त्याचे बरेच काही पाचही कोशाला आत्मा का म्हणत नाही याचे हेतू पंचदशीमध्ये आलेले आहेत. आता त्याचं चिंतन केलं होतं आपण त्या अष्टादशामध्ये. तो विषय माझ्याकडे आला होता, पण आता ते माझ्या लक्षात नाही. कारण अनात्म्याचं काय काय लक्षात ठेवायचं अनात्मचिंतन. तर आता तो माझ्या बुद्धीचा दोष आहे, मला ते आठवत नाहीत. पण चिंतन आहे त्याचं, पंचदशीमध्ये विवेचन त्याचं आलेलं आहे. आपण त्या ठिकाणी पाहून घ्या. यदा कदाचित कोणाला नाही सापडलं तर पुन्हा मला विचारा, उद्या चिंतन करून सांगण्याचा प्रयत्न करीन. आता पुढे इंद्रियाला आत्मा म्हणणाऱ्याचं काय मत आहे, की ते इंद्रियाला आत्मा कसं काय म्हणतात ते सांगतात. आता पुढे पहा. इंद्रिय आत्मवादी म्हणजे इंद्रिय आत्मा म्हणणाऱ्यांचे असे मत आहे की स्थूल शरीर आत्मा नाही, परंतु स्थूल शरीरात इंद्रिय असली तरी जीवन व्यवहार होतो व इंद्रिय नसली तर मरण व्यवहार होतो. म्हणून इंद्रियेच आत्मा आहेत. इंद्रियांच्या अधीन जीवन व्यवहार किंवा मरण व्यवहार असतो. जोपर्यंत शरीरात इंद्रिय असतात तोपर्यंत जीवन व्यवहार, आणि इंद्रिय नसतील तर मरण व्यवहार होतो. मी पाहतो, मी ऐकतो, मी बोलतो, अशा रीतीने अहमबुद्धी इंद्रियांच्या ठिकाणी होते. म्हणून इंद्रियेच आत्मा आहेत. इंद्रियेच आत्मा आहेत. पहा ना, हा स्थूल देह आत्मा नाही. ज्यांनी स्थूल देहाला आत्मा मानलेला आहे ते सांगतात की स्थूल देह आत्मा आहे. पण ज्यांनी इंद्रियाला आत्मा मानलेला आहे ते म्हणतात की स्थूल देह आत्मा नाही. आपण साधा विचार करा. आपल्याला ज्यावेळेस एखादा मनुष्य हाणायला लागतो, एखादा मनुष्य आपल्याला हाणायला लागतो, त्यावेळेस आपण काय करतो? आपले जे इंद्रिय आहेत, हे कान, डोळे असं दाबून बसतो. म्हणजे ह्या इंद्रियाला काही इजा झाली नाही पाहिजे. देहाला तो काही देहाला मारल्याने काही होत नाही. पण इंद्रिय एकदा का पंगू झाली की मग पुढं अडचण येते. मग म्हणून आपण हाणत असताना इंद्रियाचा बचाव करण्याचा प्रयत्न करतो. असं खाली वाकून बसतो, हाण हाण मग देहाला तो हाण, पण इंद्रियाचा आपण जरी पाना डोळ्यामध्ये एखादा तिकडून काय आलं की पटकन लगेच डोळे मिटून घेतो. कानावरचे काय झालं की आपण असे म्हणजे इंद्रियाचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून स्थूल देह आत्मा नाही, इंद्रिय आत्मा आहेत. कारण इंद्रियाच्या ठिकाणीच अहमबुद्धी होते. मी पाहतो, मी ऐकतो, मी बोलतो, मी स्पर्श घेतो, म्हणजे असा इंद्रियाच्या ठिकाणीच अहमबुद्धी होते की नाही. आणि म्हणून स्थूल देह आत्मा नाही, इंद्रियचा आत्मा आहे. आता एखाद्याचा स्थूल देह विद्यमान आहे पण इंद्रिय विद्यमान नाहीत, मग आपण काय म्हणतो? मला दिसत नाही, मला ऐकायला येत नाही. म्हणजे स्थूल देह आहे की नाही, पण आरोप कोणाच्या ठिकाणी केला जातो? इंद्रियाच्या ठिकाणी केला जातो. मला दिसत नाही, मला ऐकायला येत नाही, किंवा मला चालायलाही येत नाही. तुम्ही म्हणले जेवायला का नाही? म्हणजे चालायलाच येत नाही. म्हणजे इंद्रियाच्या ठिकाणी बुद्धी होते की नाही. आणि म्हणून स्थूल देह आत्मा नाही, इंद्रियचा आत्मा आहेत, असं हे इंद्रिय आत्मवाद्यांचं काय आहे मत आहे. हे सुद्धा चार्वाकच आहेत बरं का, हा जो पक्ष आहे. पण हे स्थूल देहाला जे आत्मा मानतात ते चार्वाक आहेत. आणि हे चार्वाकाचे एक देश आहेत. म्हणजे त्याच्यापैकी एक भाग घ्यायचा आणि त्यालाच आत्मा म्हणायचा. हे इंद्रिय आत्मवादी म्हणजे एक देशी चार्वाकच आहेत. आणि म्हणून ते इंद्रियाचं अंजन भंजन पालन पोषण करण्यामध्ये रममाण असतात. असे जे चार्वाक आहेत ते पण कसे आहेत? चार्वाकच आहेत, पण एक देशी आहेत. त्याला इंद्रिय आत्मवादी म्हणतात. आणि ते इंद्रियालाच आत्मा म्हणणारे असे जे इंद्रिय आत्मवादी, म्हणजे इंद्रिय आत्मा म्हणणाऱ्यांचे असे मत आहे की स्थूल शरीर आत्मा नाही, स्थूल शरीर आत्मा नाही. आता का नाही ते सांगतात. परंतु स्थूल शरीरात इंद्रिय असली तर जीवन व्यवहार होतो व इंद्रिय नसली तर मरण व्यवहार होतो. स्थूल शरीरामध्ये जर इंद्रिय असतील, हा स्थूल देह आहे म्हणजे अन्नमय कोश, या देहामध्ये जर इंद्रिय असतील तर जीवन व्यवहार होतो. आणि जर इंद्रिय विकल झाले किंवा इंद्रिय नसतील तर मरण व्यवहार होतो. पहा ना, एखादा म्हातारा मनुष्य असतो, त्याचा हात मोडलेला असतो किंवा पाय मोडलेला असतो, त्याला चालायला येत नाही, त्याचं किती हाल होतात बरं का? त्याचा स्थूल देह विद्यमान असतो की नाही, पण इंद्रियाचे त्याला सहाय्य नसतं का, इंद्रिय नसतात. मग त्याचा जो व्यवहार होतो तो म्हणतो जीवन जगण्यातच काय मजा नाही, माझा कुठं देव चिठ्ठी चुकला काय न, तो म्हणतो. म्हणजे जर इंद्रिय नसतील तर या जगण्यामध्ये मनुष्य म्हणतो काहीच अर्थ नाही. एखादा आंधळा असेल किंवा त्या डोळे असतील पण डोळे जर गेले तर त्याचे एवढे हाल होतात, तो म्हणतो या जीवन जगण्यामध्येच काय मजा नाही. म्हणजे इंद्रिय जर नसतील तर त्याचा तो जिवंत व्यवहार हा मृत व्यवहारासारखा होतो. आणि एखाद्याला इंद्रिय खूप दष्टपुष्ट असतील, त्याचा किती आनंद असतो तो.
म्हणजे इंद्रियाच्या संबंधाने जिवंत असलेल्या व्यवहाराचे संगती सांगितले जाते की इंद्रिय जर चांगले असतील तर व्यवहार त्याचा चांगला होतो. म्हाताऱ्या माणसाला वाटतं की आता त्याला वाटतं की आता काय जगण्यात मजा नाही, आता सगळे गुडघे दुखतात, हातपाय ठणकतात, एका ठिकाणी बसायला येत नाही, उठायला येत नाही, बरं पुढं काय ऐकायला येत नाही, काय नीट व्यवस्थित दिसतही नाही. म्हणजे आता काही नाही, आता आम्ही जे काय पाहायचं, ऐकायचं, चालायचं, बोलायचं ते सगळं आम्ही आमच्या तरुणपणामध्ये खूप काय केलेलं आहे, आता काय जगण्यामध्ये मजा नाही. का बरं? स्थूलदेह आहे की नाही, पण इंद्रियाचं साह्य नाही. म्हणून इंद्रियाचं साह्य असेल तरच माणसं म्हणतात की जीवन जगण्यामध्ये काय आहे, आनंद आहे. नाही तर त्या व्यवहारात काय म्हणजे हे नाही, रस नाही. आणि म्हणून स्थूल शरीरात इंद्रिय असतील तर जीवन व्यवहार होतो व इंद्रिय नसतील तर व्यवहार होतो, पण तो कसा होतो? आसून नसल्यासारखा, अकिंचितकर मरण व्यवहार होतो. जोपर्यंत शरीरात इंद्रिय असतात तोपर्यंत जीवन व्यवहार होतो आणि इंद्रिय नसतील तर मरण व्यवहार होतो. तुम्ही म्हणताना इंद्रिय नसेल तर मनुष्य काय मरतो का लगेच? ज्याला डोळे नाहीत तो काय मेला का लगेच? या ठिकाणी स्थूल दृष्टीने घ्यायचं आहे बरं का. आणि याचं चिंतन पुढे येणारच आहे. आता आणखी फक्त मरण व्यवहार होतो आणि इंद्रिय नसतील तर मरण व्यवहार होतो. मी पाहतो, मी ऐकतो, मी बोलतो, अशा रीतीने अहंबुद्धी इंद्रियाच्या ठिकाणी होते. म्हणून इंद्रियच आत्मा आहेत. म्हणजे जो हेतू स्थूल अन्नमय कोशाला आत्मा म्हणणाऱ्यांनी दिला होता तोच हेतू इंद्रिय आत्मवादी देऊन सांगतात की स्थूल देह आत्मा नाही. स्थूल देह ज्यांनी आत्मा मानलेला आहे त्यांनी सांगितलं होतं की स्थूल देहाच्या ठिकाणी अहंबुद्धी होते म्हणून स्थूल देह आत्मा आहे. पण इंद्रिय आत्मवाद्यांनी सांगितलं की अहो स्थूल बुद्धी, अहंबुद्धी स्थूल देहाच्या ठिकाणी कुठे होती? इंद्रियाच्या ठिकाणी होते. मी पाहतो, मी ऐकतो, मी बोलतो, मी पाठामध्ये झोपतो, अशी बुद्धी कोणाच्या ठिकाणी होते? इंद्रियाच्या ठिकाणी होते, देहाच्या ठिकाणी होत नाही. आणि म्हणून अहंबुद्धीच्या ठिकाणी होते तोच आत्मा आहे. आणि म्हणून अहंबुद्धी इंद्रियाच्या ठिकाणी होत असल्यामुळे ते इंद्रियच काय आहेत? आत्मा आहेत. आता ज्यांनी इंद्रियाला आत्मा मानलेला आहे त्यांचंही खंडन पुढे प्राणमय कोशाला आत्मा म्हणणारे करतील. ते सांगतील आता की तुम्ही इंद्रियाला आत्मा म्हटलं, का म्हटलं? कारण इंद्रियाच्या ठिकाणी अहंबुद्धी होती म्हणून इंद्रिय काय आहे? आत्मा आहे. एकदा काय झालं, ही सगळी इंद्रिय आणि प्राणादिक हे सगळे यांचं सगळ्याचं भांडण लागलं की सगळ्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे? मीच आहे असं त्यांचं भांडण लागलं. आणि भांडण लागलं असताना ते कोणाकडे गेले? ब्रह्मदेवाकडे गेले की आमच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे? काय आपल्यातील वाद जर मिटत नसेल तर आपण एखाद्या श्रेष्ठ व्यक्तीकडे जातो की आमचा एवढा वाद मिटवा. मग ते सगळे ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांनी सांगितले की आमच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे तो आम्हाला काही निवाडा होत नाही, कृपा करून तुम्ही सांगा आमच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे ते. त्या ब्रह्मदेवाने सांगितलं की तुमच्यापैकी जो निघून जाईन आणि जो निघून गेला असता त्या देहाची किंवा या जीवात्म्याची थोडी वेगळी अवस्था होईल तो तुमच्यामध्ये सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहेत. मग जे इंद्रियाला आत्मा मानत होते, काही डोळ्याला आत्मा मानत होते, काही कानाला, काही नाकाला, काही म्हणजे प्रत्येक इंद्रियाला आत्मा मानणारे वेगवेगळे होते. मग काही डोळ्याला आत्मा मानणारे निघून गेले, म्हटले आम्ही श्रेष्ठ आहे सगळ्यात, आम्ही आत्मा आहे. ते निघून गेले की हा काय झाला? आंधळा झाला. पण हा जिवंत राहिला की नाही? बरं काही कानाला आत्मा मानणारे होते ते बंद पडलं ऐकायचं, पण जिवंत राहिला की नाही? म्हणजे असं प्रत्येक इंद्रियाला आत्मा मानणारे जे होते ते म्हणायचे आम्ही श्रेष्ठ आहोत आणि आम्हीच आत्मा आहोत. पण ते सगळे निघून गेले तरी पण हा जिवंत राहिला की नाही? मग शेवटी पाळी आली कोणाची? प्राणाची पाळी आली. आणि त्याने सांगितलं की नाही सगळ्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे? मीच आहे. त्याने सांगितलं जाऊन बघतो. आम्ही जाऊन आलो तरी जिवंत राहिला. याने फक्त प्रयत्नच केला. विद्यानंद स्वामीजी सांगायचे की ते माकड आहे, माकड आणि किंवा मांजर आहे, मांजर आणि चिमणी आहे. ज्यावेळेस ती चिमणी अशी खूप काही प्रयत्न करते मांजराच्या त्या तावडीतून सुटण्याचा, आपला जीव वाचवण्याचा, पण एक वेळ असं येते की ती थकते, ती चिमणी थकते आणि मांजर मग तिची मजा घेतं. मांजर उडी मारीत नाही तिच्या ठिकाणी. ज्यावेळेस ती थकते आणि अशी हातपाय गाळून खाली पडते त्यावेळेस तिला आता काहीच कळत नाही की आता उडी मारावं का उडून जावं काय. ते अशी एका ठिकाणी येते आणि मग ते मांजर आहे ना तिच्यावर झडप नाही मारीत, फक्त असं झडप हाणण्याचं फक्त ॲक्शन करतं ते. आता जणू काही ते झडप मारीनच, झडप मारत नाही, फक्त असं तयार राहतं, पोझिशन करतं ते. असं कोणत्या क्षणाला ते झडप मारायला राहत नाही. त्याने ज्यावेळेस ती पोझिशन घेतली त्यावेळेस त्या चिमणीला काहीच कळत नाही, ती गपचूप अशी खाली पडते. तसं या प्राणाने सांगितलं की मी सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे आणि आता मी चाललो
त्याने फक्त काय म्हटलं, मी चाललो. तसं त्या मांजराने अजून उडी घेतलेली नाही, याने अजून पाय उचललं नाही. फक्त त्याने सांगितलं, ह्या पहा, फक्त असं केलं, चाललो चाललो म्हटलं गेलं की ते इंद्रिय पटापटा खाली पडले की प्राण गेल्यावर काय होईल. नाथ महाराज म्हटले बघा, हरिपाठामध्ये अभंग एक, ओस फुलं देठी परिमळ गेली या ओस फुलं देठी, आयुष्या शेवटी देह तैसा. त्या फुलातून तो परिमळ गेला की ते फुलं कशी सुकतात, आणि या देहातून तो प्राण निघून गेला की इंद्रिय कशी सुकतात. जे डोळे चांगले पाहत होते, टवटवीत होते, ते प्राण गेल्यावर कसे होतात, असे एकदम विचित्र होतात. त्या देहाकडे पाहू वाटत नाही, त्यातलं चैतन्य निघून गेल्यामुळे. तसं हा प्राण गेला नाही बरं का, प्राण गेल्यावर मग तो मेलाच असता. त्याने फक्त ॲक्शन केली, आता मी चाललो म्हटला. बाकीच्याने हात जोडे, भाऊ तूच आमच्यामध्ये श्रेष्ठ, तू काय जाऊ नको. स्वामी महाराज सांगायचे तो प्राण गेला नाही, त्याने फक्त पोझिशन घेतलं की मी आता चाललेलो आहे बरं का, तुम्ही सावध राहा. त्याने फक्त असं तयारी केली की सगळ्यांनी त्यांचे हेच झालं, चैतन्यच त्यांचं गेल्यासारखं दिसू लागलं. म्हणून त्याने सांगितलं की सगळ्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे, प्राणच आहे. कारण प्राण गेल्यावरती ह्या इंद्रियाला काही महत्त्व नाही, त्याचा व्यवहार कसा होतो, मेल्यासारखं होतो. प्राण गेल्यावरती त्याला काहीच किंमत राहत नाही. आणि इंद्रिय जरी गेली तरी मनुष्य जिवंत राहतो, पण प्राण या देहातून निघून गेला की मनुष्य जिवंत राहत नाही. आणि म्हणून सगळ्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे, प्राणच आहे. आणि म्हणून या ज्याला प्राण आत्मवादी म्हणतात, त्यांनी सांगितले की सगळ्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे, प्राणच आहे. आणि म्हणून प्राण काय आहे, आत्मा आहे. इंद्रिय आत्मा नाही, स्थूल देह आत्मा नाही. कोण आत्मा आहे, प्राणच आहे. कारण एखादा मनुष्य ज्यावेळेस मरतो त्यावेळेस इंद्रिय असतात की नाही, स्थूल देह असतो की नाही, पण काय नसतं, प्राण नसतो. प्राण गेला की त्याला शव समजतात. आणि म्हणून स्थूल देह आत्मा नाही, प्राण आत्मा नाही. कोण आत्मा आहे, फक्त प्राण आत्मा आहे, इंद्रिय आत्मा नाही. आता तेच सांगतात प्राणमय कोशास आत्मा म्हणणाऱ्यांचे मत. आता या प्राणाची उपासना करणारे जे हिरण्यगर्भ उपासक जे आहेत, हिरण्यगर्भ उपासक म्हणजे प्राणच श्रेष्ठ देवता आहे. आणि त्या देवतेची समष्टी लिंग शरीर अभिमानी जो प्राणमय कोश आहे तोच आत्मा आहे असं मानून उपासना करणारे जे उपासक आहेत, ते हिरण्यगर्भ उपासक प्राणमय कोशासच आत्मा म्हणतात. आणि युक्ती सांगतात की मरणकाली मूर्छा येते तेव्हा त्याचे पुत्राधिक संबंधी प्राणशेष असेल तर जीवन समजतात आणि नसेल तर मरण समजतात. यावरून प्राणच आत्मा म्हटले पाहिजे. स्थूल शरीरात नेत्रा वाचून अंधत्व, श्रोत्रा वाचून बधिरत्व आणि वाणी वाचून मुकत्व या रीतीने जे इंद्रिय नसेल त्या इंद्रियाच्या व्यापारांवाचून शरीर राहते. प्राणा वाचून मात्र तत्क्षणीच प्रेतरूप होऊन पडते. शिवाय मी पाहतो, मी ऐकतो या प्रचितीवरूनही आत्मा इंद्रियाहून भिन्न असल्याचे सिद्ध होते. जर नेत्ररूप मी पाहतो, श्रवणस्वरूप मी ऐकतो अशी प्रचिती येईल तर इंद्रिय आत्मा आहेत असे म्हणता येईल. परंतु नेत्रवान मी पाहतो, श्रोत्रवान मी ऐकतो अशी प्रचिती होते. यावरून आत्मा इंद्रियाहून भिन्न आहे. दुसरे असे की सुषुप्तीमध्ये कार्यकर्त्या सर्व इंद्रियांचा अभाव असून तेथे प्राण असतात व त्यामुळे जीवन व्यवहार होतो. म्हणून जीवन व मरण इंद्रियाधीन नाहीत. स्थूल शरीराचा आणि प्राणाचा जो वियोग तेच मरण. याकरिता जीवन व मरण प्राणाधीन आहेत. म्हणून प्राणच आत्मा आहे. आपण पाहना, एखादा मनुष्य जिवंत आहे का मेला आहे हे आपण कसं ओळखतो, आपण त्याची नाडी पाहतो. जर देहामध्ये प्राण असेल तर नाडी हाताला लागते, आणि जर प्राण निघून गेला असेल तर ती नाडी काय होते, बंद पडते. किंवा पूर्वीच्या काळामध्ये एखादा मनुष्य मेला आहे का जिवंत, त्याशी वात किंवा अशी ते कापसाचं असं बारीक असं छोटंसं असं करायचं आणि नाकापुढे असं न्यायचं. ते जर हललं तर हा काय आहे, जिवंत आहे. काही लोकांच्या नाड्या लागत नाही, मोठमोठ्या तज्ज्ञ डॉक्टरांना सुद्धा नाड्या लागत नाही, आणि त्याला ते मेलेला घोषित करतात. आणि घरी आणला की सगळं ते ताटीव बिटीव बांधला की त्याला थोडं अवजण येतं आणि ते हालतं. म्हणजे नाडी काही काही वेळेस लागत नाही, म्हणजे तो मेला असं होतं का, नाही. नाडी जरी नाही लागली तरी पण तो जिवंत असतोच. आणि म्हणून त्या देहामध्ये प्राण असेल तर तो काय आहे, जिवंत आहे. आणि तो प्राण निघून गेला की त्याला काय म्हणतात, मेला असं जाहीर करतात. आणि म्हणून प्राणच काय आहे, आत्मा आहे. आपण त्याची परीक्षा पण करतो, नाडी परीक्षा करतो किंवा ते कापूस नाकाच्या पुढे नेऊन त्याची परीक्षा करतो की जर प्राण असेल तर हा जिवंत आहे आणि प्राण नसेल तर हा मेलेला आहे.
म्हणजे हा जो जिवंत आणि मेलेला व्यवहार इंद्रिय असतील किंवा नसतील तर केला जातो का प्राण असतील आणि नसेल तर केला जातो? एखाद्याला पाय नसतील मग तो मरतो का लगेच? अहो आपण साधा विचार आहे, एखाद्याला कॅन्सर झाला आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुमचा पाय गुडघ्यातून काढावं लागेल तरच तुम्ही वाचाल, तर तो काय सांगतो? डॉक्टर काही करा, माझा पाय गुडघ्यातून काय गुडघ्यातून काढा पण मला वाचवा. म्हणजे इंद्रिय जर आत्मा असेल तर पाय नसेल तर हा जगाय नाही पाहिजे, हात नसेल तर हा जगाय नाही पाहिजे. आपण पंढरपूरला जाऊन पहा, पायी पण नाहीत, हातही नाहीत, डोळे नाहीत, कान नाही, काहीच नाही, फक्त असं चौकणीच आहे त्याला मुडकं, तरी पण ते जिवंत आहे का नाही? आहे की नाही? म्हणजे इंद्रिय जर आत्मा असतील तर इंद्रिय वाचून हा जिवंत राहायला नाही पाहिजे, बरोबर की नाही? पण इंद्रिय नसताना सुद्धा हा जिवंत आहे की नाही? तर तुम्हाला तिकडं लांब असलं तर आपल्या घाटावर जाऊन पहा, घाटावर थोडे कमी आहेत पंढरपूरपेक्षा पण आहेत तुम्हाला उदाहरणासाठी बस जेवढे पाहिजे तेवढे आहेत, काही डोळ्याने, काही पायाने, काही हाताने. अहो काय काहींचं तर असं आहे की हे जे आहे ना, एकामध्ये दोन आहेत, दोन मुंडके आहेत एकाला, एकाला काय आहेत, देहाला दोन मुंडके आहेत. किंवा काय काहींचं असं आहे की सगळं हे आहेत, मनुष्य किती दोन आहेत पण त्याचं पाठ, पोट, पाय बी सगळं एकच आहे, पण मुंडके दोन आहेत. मग कोणत्या मुंडक्याने? एकाने सांगितलं मला पाठाला जायचं आणि एकाने सांगितलं मला जेवायला जायचं, तर जाईन कुठं तो? म्हणजे हे जर इंद्रिय आत्मा असतील तो कुठंच जायचं नाही, मध्ये बसन म्हणजे विनोदासाठी सांगितलं. तात्पर्य हे आहे की इंद्रिय जर आत्मा असतील तर इंद्रिय असतील तर हा जिवंत, आणि इंद्रिय नसतील तर तो जिवंत नसेल, म्हणजे मेला असेल. तत्सत्वे तत्सत्वम तदभावे तदाभावम तत्सत्वेनाम इंद्रिय सत्वे जिवंत असेल, आहे का नाही? आणि इंद्रिय अभावे जिवंत नसेल. मी एक मराठीने एक संस्कृत म्हणतोय, का बरं? कारण ते आठवत नाही मला जीवनसत्वम, बरोबर. इंद्रिय सत्वे जीवनसत्वम, इंद्रियाभावे जीवनाभावम. इंद्रिय असेल तर जिवंत असेल आणि इंद्रिय नसेल तर जिवंत नसेल. असं कधी दिसतं का? इंद्रिय आहेत म्हणून जिवंत आहे, पण इंद्रिय नसताना जिवंत दिसतो ना, म्हणून इंद्रिय आत्मा नाही. पण प्राणसत्वे जीवनसत्वम, प्राणाभावे जीवनाभावम. जर प्राण असेल तरच जिवंत असतो आणि प्राण नसेल तर जिवंत नसतो, आहे की नाही? म्हणून श्रेष्ठ कोण आहे? प्राणच आहे, आणि म्हणून तुम्ही प्राणालाच आत्मा माना, असं हिरण्यगर्भ उपासक प्राणालाच आत्मा मानतात. त्यांचं हे मत आहे. ते काय म्हणतात पहा. हिरण्यगर्भ उपासक म्हणजे प्राणच देवता आहे, श्रेष्ठ आहे, आत्मा आहे असं मानून प्राणाची उपासना करणारे जे उपासक आहे ते प्राणमय कोशालाच आत्मा म्हणतात. आणि त्याबद्दल ते युक्ती सांगतात. तुम्ही प्राणमय कोशाला आत्मा का म्हणतात? तर ते सांगतात की मरणकाली मूर्छा येते तेव्हा त्याचे पुत्राधिक संबंधी प्राणशेष असेल तर जीवन समजतात आणि नसेल तर मरण समजतात. जेव्हा एखाद्याला मरणकालामध्ये मूर्छा येते त्यावेळेस जर प्राण अवशिष्ट देहामध्ये असेल तर त्याला जिवंत समजतात, आणि प्राण नसेल तर हा काय म्हणतात? मेला म्हणतात. फोन करा सगळ्या पाहुण्यांना, घ्या बोलवून, चला. का? तर प्राण देहामध्ये नाहीत. आणि म्हणून कसं आहे की ज्यावेळेस त्याची मरणासन्न अवस्था येते, अजून मेलेला नाही, ती अवस्था येते त्यावेळेस काय होतं? हळूहळू, एकदम नाही बरं का, हळूहळू प्राणाचं साह्य कमी होतं. आणि ज्यावेळेस प्राणाचं साह्य कमी कमी होतं ना, एकदम लगेच त्याला ते भेटायला लोक येतात. तो म्हणतात ओळखलं का मला? ते डोळ्याने असे, त्याचे डोळेसुद्धा खूप असतात, असे मोठमोठे असतात, बटाटे एवढे, कान सगळे जागे असतात, पण तो ओळखत नाही. मग ते सांगतात मला ओळखलं का? तो म्हणतो असा पाहतो, व्यवस्थित पाहतो, आपल्यासारखा पाहतो, पण तो त्याला ओळखत नाही. ओळखत का नाही? त्याला प्राणाचं साह्य कमी पडत असतं, कमी कमी होत असतं. तो पाहतो सगळं पण तो ओळखत नाही. मग हा सांगतो अहो मी तुमच्या मुलीचा मुलगा, असाच पाहतो तो, हा नाही आणि नाही नाही. का बरं? त्याला जे प्राणाचं साह्य पाहिजे तेवढ्या अंशामध्ये पाहिजे तेवढं त्याला नसते, ते हळूहळू कमी होत असते. आणि म्हणतो मग मला ओळखलं का? हा माझा मुलगा आहे ना. तो त्यालाही ओळखत नाही, त्याच्या मुलालाही ओळखत नाही. तो म्हणतो मलाच मी ओळखत नाही, मी कोण येतो. म्हणजे काय? त्या समयी प्राणाचं साह्य कमी कमी होत असतं आणि म्हणून तो ओळखतही नाही. आणि मग त्याचे जे पुत्राधिक आहेत ते संबंधी, ते साह्य जसं जसं कमी होत जाईल तसं तसं ते डॉक्टरला बोलवतात, पाहुण्यांना फोन करतात, नाडी पाहतात, आणि एकदमच ते साह्य ज्यावेळेस बंद पडतं त्यावेळेस पाहतात की हा गाता, हा तो गेलेला आहे. आणि म्हणून पुत्राधिक जे आहेत संबंधी, नातलग,
त्याच्यामध्ये पण काही लोक तज्ज्ञ असतात, ते म्हणतात अरे तुला कळत नाही, तो आपल्या गावातला आहे ना त्याला बोलवा, त्याला कळतं माणूस मेला का नाही जिवंत. तो लगेच येतो, पटकन नाडे पाहतो, नाडे नसेल तर कापूस लावून पाहतो आणि गेला असं जाहीर करतो. पण कशावरून? देहामध्ये प्राण असेल तर हा जिवंत आहे आणि नसेल तर हा मेला. याला युक्ती देतात की म्हणून प्राणच काय आहे? आत्मा आहे. प्राणाच्या संबंधाने जिवंतपणाचा व्यवहार होतो आणि प्राण नसेल तर मृतत्वाचा म्हणजे मेला आहे असा व्यवहार होतो आणि म्हणून प्राणच काय आहे? आत्मा आहे. जेव्हा त्याचे पुत्राधिक संबंधी प्राणशेष म्हणजे प्राणदेहामध्ये असेल तर जिवंत समजतात आणि जर प्राणदेहामध्ये नसेल तर मरण समजतात, हा मेला असे समजतात. यावरून प्राणच आत्मा म्हटले पाहिजे आणि यावरून कोण आत्मा म्हटलं पाहिजे? प्राणच. प्राण असेल तर जिवंत आहे, प्राण नसेल तर मेला आणि म्हणून प्राणच आत्मा आहे असं म्हटलं पाहिजे. आता पहा, इंद्रिय आत्मा का नाही ते सांगतात. स्थूल देहामध्ये म्हणजे या स्थूल देहामध्ये नेत्रा वाचून एखादा आंधळ मनुष्य जिवंत राहू शकतो की नाही? अंधत्व किंवा ज्याला कान नाही, श्रोत्रा वाचून बधिरत्व, त्याला ऐका येणार नाही फक्त, पण तो जिवंत राहीन का नाही? जिवंत राहीन. डोळे नसेल त्याला दिसायचं नाही, कान नसेल तर त्याला ऐकायला यायचं नाही, पण जिवंत राहीन का नाही? बरं, एखाद्याला वाणी नसेल तर त्याला बोलता यायचं नाही, पण तो मरेन का लगेच? नाही, जिवंत राहीन. स्थूल शरीरात नेत्रा वाचून अंधत्व, श्रोत्रा वाचून बधिरत्व आणि वाणी वाचून मुखत्व या रीतीने जे इंद्रिय नसेल त्या इंद्रियाच्या व्यापारा वाचून शरीर राहते. जरी इंद्रिय नसेल पण त्या आता श्रोत्र नसेल तर ऐकायला यायचं नाही, वाणी नसेल तर बोलता यायचं नाही, डोळे नसेल तर पाहता यायचं नाही, पण जिवंत राहील का नाही? तो म्हणजे शरीराची स्थिती विद्यमान राहील, शरीर स्थिती राहील. आणि म्हणून पण प्राण नसेल तर प्राणा वाचून मात्र तत्क्षणी प्रेतरूप होऊन पडेल. ज्या क्षणामध्ये प्राण निघून जाईल किंवा निघून जाण्याचा प्रयत्न जरी केला तरी पण त्याच्या ह्याच्यामध्ये काय होते? शीतलतेचे. तो कोणाला ओळखतही नाही, त्याला ऐकायला येत नाही. फक्त प्राणाचं सहाय्य कमी झालं तर ही अवस्था होते आणि प्राण निघून गेले तर तो मेला, मृतच होतो. त्याच्या शरीराची स्थिती राहत नाही. म्हणजे तो त्याचं असणं आणि नसणं हे असून नसण्यासारखं अकिंचितकर होतं. प्राणा वाचून मात्र तत्क्षणीच प्रेतरूप होऊन पडते. हे जो देह आहे, शरीर आहे, ते प्राण नसेल तर काय होतं? लगेच प्रेतरूप होऊन पडतं. शिवाय मी पाहतो, मी ऐकतो या प्रचितीवरून आत्मा इंद्रियाहून भिन्न असल्याचे सिद्ध होते. पहा, आता मी पाहतो, मी ऐकतो आणि शिवाय मी पाहतो, मी ऐकतो या प्रचितीवरून सुद्धा आत्मा इंद्रियाहून काय आहे? भिन्न असल्याचे सिद्ध होते. आता पाहतो कोण? मी पाहतो. पहा बरं का, पाहतो मी. मग पाहण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी द्रष्टा, दृश्य, दर्शन ही त्रिपुटी लागते की नाही? द्रष्टा एक आहे म्हणजे पाहणारा, दर्शन एक आहे आणि दृश्य एक आहे. म्हणजे हे कोणीतरी दृश्य आणि हे दर्शन आणि त्याला पाहणारा कोणीतरी द्रष्टा, मी वेगळा आहे. म्हणजे जर मी नसेल, पहा, मी जर नसेल तर दर्शनही आहे, दृश्यही आहे, पण द्रष्टा नसेल तर त्याला ते दृश्य पदार्थाचं ज्ञान होतं का? नाही. बरं, हे सगळं विद्यमान आहे, हे सगळं विद्यमान आहे. पहा, मीही पाठामध्ये बसलेलो आहे म्हणजे द्रष्टा पण आहे. बरं, डोळे पण आहेत बरं का, मी पुस्तक पण वाचित आहे, पण इथे माझं पाठामध्ये मन नाही. तर मी असून दृष्टी आहे, दर्शन आहे, द्रष्टा आहे, तरी पण मला दिसतं का? नाही. म्हणजे हे सगळं विद्यमान असताना याच्यामध्ये आणखी कोणाचं तरी सहाय्य लागतं. कोणाचं मनाचं सहाय्य लागत असेल. इथे मन आत्मा हे मला सांगायचं नाही, पण हे म्हणजे आत्मा नाही हे मला सांगायचे. म्हणजे इंद्रिय म्हणजे आत्मा नाही आणि इंद्रिय नसताना सुद्धा सुषुप्तीमध्ये उदाहरण घ्या. सुषुप्तीमध्ये कोणतं इंद्रिय विद्यमान आहे? कोणतंही इंद्रिय विद्यमान नाही, तरी पण जिवंतपणाचा व्यवहार होतो की नाही? होतो की नाही? म्हणजेच इंद्रिय आत्मा नाही. म्हणजे इंद्रियाहून मी काय आहे? भिन्न आहे. सुषुप्तीमध्ये इंद्रिय नाहीत, पण मी आहे की नाही? मी आहे की नाही? बरं, स्वप्नामध्ये ही जी इंद्रिय आहेत, या स्थूल देहामध्ये असलेली इंद्रिय, आता स्वप्न मला पडलं आणि मी पळायला लागलो. स्वप्नामध्ये जर मी पळायला लागलो, पळताना मी दिसत आहे की नाही? पण आता 3x3च्या खोलीमध्ये 2.5x2च्या त्या कॉटवरती मी झोपलेला आहे. मग त्या कॉटवर पळत आहे का मी? माझी जी पळणारी इंद्रिय पादाधिक ही जी इंद्रिय आहे तिथं अशी निश्चित पडलेली आहे की नाही? स्थिर पडलेली आहेत की नाही? मग मी पळतो की नाही?
म्हणजे या इंद्रियाहून पळणारा मी भिन्न आहे की नाही. जर स्वप्नामध्ये मी पळत असेल आणि जी पळणारी माझी जी इंद्रिय आहेत तिथंच एका ठिकाणी स्थिर आहेत की नाही. पण जो पळण्याचा व्यवहार होतो म्हणजे या स्थूल जी ही इंद्रिय आहे याच्याहून मी कोणीतरी भिन्न आहे स्वप्नामध्ये. बरं, ज्यावेळेस स्वप्नामध्ये आपण काही विशिष्ट गोष्टी पाहतो त्या ठिकाणी ही इंद्रिय जी आहेत ती कार्यकारी नसतात. म्हणजे या स्थूल देहामध्ये जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियाहून मी भिन्न आहे की नाही. स्वप्नामध्ये हे डोळे पाहतात की नाही, पण हे डोळे पाहत नाही. हे डोळे तर असे बंद झालेले असतात. हे डोळे बंद असतात. जरी एखादा मनुष्य गाढ झोपला, काही लोकांना सवय डोळे उघडून झोपण्याची, असे डोळे उघडून ठेवून झोपतात. आपलं वाटतं की हा जागाच आहे, पण तो जागा नसतो, त्याला काही दिसत नाही, तो झोपलेला असतो. मग त्याचे ते डोळे त्याला दिसतात का स्वप्नामध्ये? नाही, हे डोळे तर झाकलेले आहेत. बरं मला सांगा बरं का, आता झोपताना हा मनुष्य ज्याला ज्यावेळेस स्वप्न पडतं त्यावेळेस खोलीतल्या सगळ्या लाईटी बंद करतो. आता लाईट बंद केल्यावरती दिसतं का आपल्याला? दिसणं बंद होतं. बरं, लाईट बंद आहे, स्वामी महाराज सांगायचे घरातली लाईट बंद आहे, सूर्यही मावळलेला आहे, सूर्यही नाही आणि अमावस्या आहे, म्हणजे चंद्रही नाही आकाशामध्ये दिसण्यासाठी जेवढ्या प्रकाशाची आवश्यकता लागते त्यापैकी कोणताही प्रकाश विद्यमान नाही. तरी पण स्वप्नामध्ये सर्व वस्तू पाहतो की नाही. म्हणजेच तो पाहणारा या इंद्रियाहून भिन्न असला पाहिजे की नाही. म्हणजे जो मी पाहतो, मी ऐकतो, मी बोलतो, हा जो म्हणणारा आहे तो त्या इंद्रियाहून भिन्न आहे असा व्यवहार होतो. आणि म्हणून मी पाहतो, मी ऐकतो या प्रचितीवरून आत्मा इंद्रियाहून भिन्न असल्याचे सिद्ध होते. जर नेत्रस्वरूप मी पाहतो, श्रवण स्वरूप मी ऐकतो अशी प्रचिती येईल तर इंद्रिय आत्मा आहेत असे म्हणता येईल. परंतु नेत्रवान मी पाहतो, श्रोत्रवान मी ऐकतो अशी प्रचिती होते. यावरून आत्मा इंद्रियाहून भिन्न आहे असे सिद्ध होत आहे. पहा, मी ऐकतो का मी पाहतो का नेत्रस्वरूप मी पाहतो असं वाटत आहे आपल्याला अनुभूती कशी येते? मी पाहतो अशी येते का नेत्रस्वरूप मी पाहतो किंवा नेत्रवान मी पाहतो अशी अनुभूती येते का आपल्याला? नाही, फक्त मी पाहतो. जर इंद्रिय आत्मा असेल, पाहण्याचं काम कोण करीत आहे? नेत्रेंद्रिय करीत आहे. मग आपल्याला जेव्हा एखाद्या पदार्थाचं रूपविषयाचं ज्ञान होतं त्यावेळेस मी पाहतो असं म्हणतो का मी नेत्रस्वरूप मी पाहतो असं म्हणतो किंवा नेत्रवान मी पाहतो? नेत्रवान मी पाहतो असं म्हणत नाही. जर नेत्रवान मी पाहतो असं म्हणत असेल तर इंद्रिय आत्मा आहे, पण मी पाहतो एवढीच आपल्याला प्रतीती येते. नेत्रवान मी पाहतो अशी येते का? म्हणजेच नेत्रवान, नेत्रस्वरूप म्हणजेच नेत्रस्वरूप. नेत्रवान म्हणजे काय? हां हां, बरोबर ना. हां, बरोबर. नेत्रवान आणि नेत्रस्वरूप. आता नेत्राला तुम्ही आत्मा मानलं म्हणजे नेत्रच त्या आत्म्याचं काय झालं? स्वरूप झालं. मग असा नेत्रस्वरूप जो आहे तो पाहतो असा अनुभव येतो का? नाही. मग जो नेत्र आहे तो पाहतो असा अनुभव येत नाही. उलट कसा अनुभव येतो? मी पाहतो असाच अनुभव येतो. नेत्र स्वरूपानेच मी पाहत आहे असा अनुभव येत नाही. आणि म्हणून इंद्रिय किंवा श्रोत्र स्वरूपाने मी ऐकतो असा व्यवहार होत नाही. आणि म्हणून इंद्रिय आत्मा नाही हे सिद्ध होत आहे. मी पाहतो, मी ऐकतो या प्रचितीवरून आत्मा इंद्रियाहून भिन्न आहे असे सिद्ध होत आहे. ते कसं सिद्ध होत आहे? जर नेत्रस्वरूप मी पाहतो, नेत्रवान म्हणजे नेत्र ज्याचं स्वरूप आहे असा नेत्रस्वरूपाने युक्त, वान म्हणजे युक्त असा जो मी आहे तो, नेत्रस्वरूपाने युक्त असा जो मी आहे तो पाहतो. किंवा श्रवण स्वरूप जो मी आहे, श्रवण स्वरूप म्हणजे श्रवण हे ज्याचं स्वरूप आहे त्याने युक्त असा जो आहे तो पाहतो, तो ऐकतो. अशा अनुभूती येते का आपल्याला? तशी अनुभूती येत नाही. म्हणून इंद्रियाहून आत्मा जो कोणी आहे तो भिन्न आहे असंच मानावं लागतं. जर नेत्रस्वरूप मी पाहतो, श्रवणस्वरूप मी ऐकतो अशी प्रचिती येईल तरच त्या इंद्रियाला आत्मा आहे असं म्हणावं लागेल. पण अशी प्रचिती येते का? उलट मी पाहतो, मी ऐकतो अशी येते. मी नेत्रस्वरूप मी पाहतो किंवा श्रोत्रस्वरूप मी ऐकतो अशी प्रचिती येत नाही. आणि म्हणून इंद्रियाला आत्मा म्हणता येणार नाही. जर श्रोत्रस्वरूप मी ऐकतो, नेत्रस्वरूप मी ऐकतो अशी जर प्रचिती आली तरच इंद्रिय आत्मा आहेत असे म्हणता येईल. परंतु
नेत्रवान मी पाहतो, श्रोत्रवान मी ऐकतो अशी प्रतीती होते. म्हणजेच मी पाहतो, मी ऐकतो म्हणून इंद्रियाला आत्मा म्हणता येणार नाही. नेत्र स्वरूपाने जर मी पाहत असेल, श्रोत्र श्रवणा स्वरूपाने जर मी ऐकत असेल तरच त्या इंद्रियाला आत्मा म्हणावं लागेल. पण स्वरूपाने नेत्र मी पाहतो अशी अनुभूती येते का? नाही. आणि म्हणून इंद्रिय जे आहेत, श्रोत्र, मन, त्वक, अक्षी, रसना, घ्राण, हे जे इंद्रिय आहेत ते काही नाहीत, आत्मा नाहीत. यावरून आत्मा इंद्रियावरून भिन्न आहे हेच सिद्ध होते. पण दुसरे असे की सुषुप्तीमध्ये कार्य करणारी जी काही इंद्रिय आहेत त्या इंद्रियाचा काय होतो? अभाव होतो. या इंद्रिय त्या ठिकाणी नाहीत सुषुप्ती अवस्थेमध्ये. त्या ठिकाणी या सर्व इंद्रियांचा कार्य करणाऱ्या सर्व इंद्रियांचा अभाव असून तेथे प्राण असतात व त्यामुळे जीवन व्यवहार होतो. आणि जर म्हणून जीवन व मरण इंद्रियाधीन नाहीत. सुषुप्ती अवस्थेमध्ये इंद्रिय नाहीत पण प्राण आहे की नाही? जर प्राण नसेल तर काय होतो? मरण व्यवहार होतो. पण इंद्रिय नसतील तर मरण व्यवहार होतो का? सुषुप्तीमध्ये इंद्रिय नाहीत. इंद्रिय नाहीत म्हणजे ही स्थूल इंद्रिय नाहीत बरं का. ही जी स्थूल इंद्रिय आहेत ती नाहीत. मग स्थूल इंद्रिय नाहीत म्हणून मनुष्य मेल असं समजतो का? एखादा मनुष्य झोपला की लगेच ताठी काठ्यावा मुसतुळे घेऊन येतो का आपण? अहो तो उठणार आहेच ना. म्हणजे इंद्रिय नाहीत पण प्राण आहे की नाही? आणि प्राणाच्या विद्यमानतेमुळे हा मनुष्य जिवंत आहे असा व्यवहार केला जातो. आणि प्राणच निघून गेला तर हा मनुष्य मेलेला आहे असा व्यवहार केला जातो. इंद्रियाच्या अविद्यमानतेमुळे जिवंत किंवा मृत असा व्यवहार केला जात नसून प्राणाच्या विद्यमानतेमुळे आणि अविद्यमानतेमुळे जिवंत आणि मृत असा व्यवहार केला जातो. आणि म्हणून प्राणच आत्मा आहे असं सिद्ध होत आहे. कारण सुषुप्तीमध्ये कार्य करणारे म्हणजे कार्यकर्त्या सर्व इंद्रियांचा अभाव असून तेथे प्राण असतात सुषुप्तीमध्ये व त्यामुळे जीवन व्यवहार होतो की हा मनुष्य जिवंत आहे असा व्यवहार होतो. म्हणून जीवन व मरण इंद्रियाधीन नाहीत. कशाच्या अधीन आहेत? मग ते प्राणाच्या अधीन आहेत. म्हणून स्थूल शरीराचा आणि प्राणाचा जो वियोग तेच मरण, याकरिता जीवन व मरण प्राणाधीन आहेत. म्हणून प्राणच आत्मा आहे. शरीराच्या ठिकाणी जिवंत आणि मृत हा जो व्यवहार केला जातो तो प्राणाच्या अधीन आहे. प्राणाचा वियोग झाला, प्राणाचा वियोग असं नाही, प्राणाचा वियोग असा व्यवहार घडला की हा मनुष्य मेला आहे. आणि प्राणाचा संयोग असा व्यवहार घडला की काय होतो? हा मनुष्य काय आहे? जिवंत आहे. ज्ञानोबरायांची 15व्या अध्यायामध्ये एक ओवी सांगा. चळवळीचे ने लोभे आला म्हणती. सांगा ना ओवी. 15व्या अध्यायामध्ये आहे की तो जो प्राण आहे तो त्या देहामध्ये आला. चळवळीचे ने लोभे आला म्हणते. काहीतरी ओवी ती पहा. नाही कोणाच्या पाठ? बरं काय असेल ते लक्ष समजून घ्या. घरी गेल्यावरती भाव सांगतो तुम्हाला त्या ओवीचा. ओवी जरी नाही आठवलं तर भाव सांगतो की या देहामध्ये चळवळ म्हणजे हालचाल झाली की काय म्हणतात? आला. आला बरं का. म्हणजे हा जिवंत आहे आणि ती चळवळ निघून गेली की गेला गेला गेला. म्हणजे आला आणि गेला हा जो व्यवहार कशाच्या संबंधाने होतो? हा प्राणाच्या संबंधाने होतो. आणि म्हणून प्राण असेल तर जिवंत आणि प्राण नसेल तर मृत. आणि म्हणून प्राणच सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे आणि म्हणून प्राणच आत्मा आहे. आणि म्हणून प्राणाचे जे धर्म आहेत क्षुधा आणि तृषा हे ते प्राणाचे धर्म आहेत का नाही? ते जर या देहामध्ये उत्पन्न झाले तर मग हा जो व्यवहार आहे म्हटले काय या पाठाची मजा आहे तुम्ही सांगा ना. भुके भजन न होय गोपाला लेलो आपणे कंठी माला. आता आम्हाला भूक लागलेली आहे. प्राणाचे जे धर्म आहेत ते वाढत चाललेले आहेत. काय तुमच्या पाठामध्ये आनंद आहे? आणि म्हणून तो प्राणच आत्मा आहे की नाही? आणि म्हणून त्याचं अंजन भंजन केलं पाहिजे असं नाही बरं का. त्याला हा व्यवहार चालण्यासाठी जेवढं काय लागत आहे त्याचा तो व्यवहार त्याला दिला पाहिजे. काय आहे ना की हा जो व्यवहार आपल्याला जो परमार्थ करायचा आहे त्याला योग्य सहाय्य दिलं तरच होईल. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. धर्माचं साधन करण्यासाठी शरीर काय आहे? माध्यम आहे. आणि म्हणून त्याला त्याचा आहार दिला पाहिजे. आणि म्हणून झाली आता वेळ म्हणती हानाशी दोऱ्या. त्या प्राणाचा जो धर्म आहे क्षुधा आणि तृषा त्याला त्याचं ते खाद्य दिलं पाहिजे. आणि म्हणून त्याला ते देण्यासाठी आता वेळ आलेला आहे. सगळ्यांनी भोजनासाठी इथे जायचं आहे. सगळ्यांना भोजनाचं आमंत्रण आहे. कोणीही भोजन केल्याशिवाय जायचं नाही अशी मालकाची आग्रहाची विनंती आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव.